मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून महिनाभर पूर्वी केलेल्या भांबेरी ते दापुरा फाटा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले। महिनाभरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून रस्त्याची वाट लागल्याने रस्त्याचे काम करून देण्याच्या मागणीसाठी काल सकाळपासून प्रवीण भोजने, अतुल खंडेराव, अतिश भोजने, सुनील बोदडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। आज उपोषणाला वंचितचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी भेट दिली। यावेळी शाखा अभियंता ठाकरे, उपविभागीय अभियंता आपोतीकर, नायब तहसीलदार सुरडकर, तेल्हारा पोलीस स्टेशनचे PSI देशमुख यांच्यासोबत प्रामुख्याने उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत रस्ता नव्याने करण्याची मागणी केली। या प्रसंगी उपविभागीय अभियंता आपोतीकर यांनी रस्ता दुरुस्ती व 5 वर्षे मेंटेनन्सची जबाबदारी असल्याने कंत्राटदार यांच्याकडून काम करून घेण्याची तसेच तोपर्यंत देयक अदा न करण्याची लेखी हमी दिली। लेखी हमी दिल्याने आज उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले। सडक योजनेत जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याविरुद्ध भांबेरी आणि लगतच्या गावचे सर्व नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे। अवघ्या महिन्याभरातच हा रस्ता उखडला आहे आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्याविरोधात उपोषण सुरू केलं। प्रशासनाच्या वतीनं इथं उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी हमी दिली आहे की जो रस्ता खराब झाला आहे तो रस्ता तात्काळ दुरुस्त करून दिला जाईल आणि त्याचबरोबर या रस्त्याची क्वालिटी कंट्रोलद्वारे चौकशी करून त्यात ती गुणवत्ता जी येईल ते गुणवत्तेच्या आधारे कंत्राटदाराचं बिल अदा केलं जाईल, त्याशिवाय ते बिल अदा करणार नाहीत। आणि आम्ही प्रशासनाच्या वतीनं ही अपेक्षा व्यक्त करतो की ज्या पद्धतीने एस्टिमेटमध्ये जे नॉर्म्स दिलेले आहेत त्या पद्धतीने ते काम झालं पाहिजे। जोपर्यंत हे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलनाचा जो पवित्रा आहे तो कार्यकर्त्यांनी काही काळ हे आंदोलन थांबवलं असलं तरी पुढच्या काळात जर रस्त्याची अवस्था अशीच राहिली तर लगतच्या सर्व गावाच्या कार्यकर्त्यांना आम्ही रस्त्यावर उतरू आणि प्रत्येक गावामध्ये हे आंदोलन सुरू करण्यात येईल। विलास बेलाटकर, विदर्भ न्यूज, अकोला।